श्री गुरुदेव दत्त. आज आपण परमपूज्य दादा लिखित श्री सद्गुरू स्मरणी पुस्तकाचे वाचन करत आहोत. आज आपण परमपूज्य श्री मामांचे प्रथम आगमन ही 1980 सालची गोष्ट आहे. त्याच वर्षी श्री क्षेत्रवाडीला कन्यागताचा सोहळा सुरू होता. श्री नाना कल्याणकर त्या सोहळ्यात गेले असता तेथेच त्यांची परमपूज्य श्री मामांशी प्रथम गाठ पडली. परमपूज्य श्री मामांच्या एकंदरीत वागण्या बोलण्याच्या अकृत्रिम पद्धतीने, त्यांच्यापाशी असलेल्या निरपेक्ष अमर्याद प्रेमाने, त्यांची जी आकर्षून घेण्याची एक मोहक शैली होती, तिने आणि त्यांच्यासमवेत असलेल्या शिष्यमंडळींनी सांगितलेले एकापेक्षा एक सुंदर अनुभव ऐकल्याने नाना फारच प्रभावित झाले. त्यानंतर कराडला परत आल्यावर एक दिवस नाना मला भेटले. तोपर्यंत ते दुसरीकडे आपले सगळे कुटुंब आणून राहायला गेले होते. म्हणून माझी त्यांची भेट ते परत आल्यानंतर काही दिवसांनीच झाली. त्यावेळी त्यांनी मला वाडीचे प्रसंग सांगितले. त्यांचे ते शब्द मला अजूनही जसेच्या तसे आठवतात. ते मला म्हणाले की मला मामासाहेब देशपांडे नावाचे सत्पुरुष या खेपेस वाडीला भेटले होते. आमच्या गुरु महाराजांचेच ते थोर अधिकारी शिष्योत्तम आहेत. त्यांच्या एकेका शिष्यांचे काय जबरदस्त अनुभव आहेत म्हणून सांगू. त्यांचा तो जबरदस्त शब्द ऐकून मला आणखी उत्सुकता निर्माण झाली आणि मी ठरवले की कधीतरी या मामांना भेटले पाहिजे आणि आपल्या शंका त्यांना विचारल्या पाहिजेत. परमपूज्य श्री मामांनी नानांना त्याच भेटीत असे सांगितले होते की आम्हालाही कराडला जायचे आहे. आमचे तेथे महत्त्वाचे काम आहे. त्यावर नानांनी त्यांना सांगितले होते की महाराजांचे आम्ही काही साधक एकत्र जमतो आणि सामुदायिक साधना करतो. आपण कराड आलात तर सगळ्यांनाच खूप आनंद वाटेल. परमपूज्य श्री मामांनी त्यावेळी नानांना सांगितल्याप्रमाणे त्यांचा कराडला येण्याचे योग लगेचच जानेवारी 1981 मध्ये झाला. सद्गुरूंचे प्रथम दर्शन साधारणपणे तो जानेवारीचा पहिला-दुसरा आठवडा असेल. त्यावेळी मामा कराडला प्रथमच आले होते. मामा कराडात आले आहेत असा निरोप नानांनी जेव्हा मला दिला तेव्हा संध्याकाळ व्हायला आली होती. मी नुकताच कॉलेजमधून परत आलो होतो. वह्या पुस्तके तशीच हातात, पायात बुटही तसेच होते. मी जसा घरी खोलीवर परत आलो तसाच वह्या पुस्तके टेबलवर ठेवून ताबडतोब निघालो. कराडला श्रीराम क्लॉथ स्टोअर्स नावाचे एक दुकान होते. त्याचे मालक श्री जोशी हेही श्री गुरु महाराजांचे अनुग्रहित होते. त्यांच्याकडेच मामा उतरले होते. नाना मला निरोप देऊन दुसऱ्या दिवशी कामासाठी निघून गेले होते. त्यांनी दिलेल्या पत्त्याप्रमाणे मी लागलीच श्री जोशींच्या घरी गेलो. जाताना माझ्या डायरीतला एक कागद ज्यावर मी माझ्या शंका लिहून ठेवल्या होत्या तो घ्यायला मी विसरलो नाही. तो कागद मी डायरीतून फाडून घेतला आणि आता हे सत्पुरुष भेटले की त्यांना शंका विचारू म्हणून पॅन्टच्या खिशात ठेवला. श्री जोशींच्या घरी माडीवर परमपूज्य श्री मामांचा मुक्काम आहे असे मला नानाने सांगितले होते. त्या माडीची रचना अशी होती की रस्त्याला लागूनच असलेला जिना चढून वर आल्यावर त्या जिन्यातूनच डाव्या बाजूने दाराच्या आतले सगळे दृश्य दिसत असते. मी जिना चढून वर आलो. तेथे अनेक चपला जोडे पडलेले होते. म्हणून बूट काढायला मी तेथेच वाकलो आणि सहजच आत नजर गेली. समोर मला थेट परमपूज्य श्री मामाच दिसले. त्यांची माझी पहिलीच दृष्टीभेट झाली. ते माझ्याकडे पाहून पूर्वपरिचय असल्याप्रमाणे अगदी गोड हसले. त्या त्यांच्या निरागस व अत्यंत मोहक अशा हसण्याने काय झालं कोणास ठाऊक. पण मी येथे कशाला आलो आहे, काय विचारायला आलो आहे या गोष्टींचा मला एका क्षणातच विसर पडला. त्याच वेळी मला आत कुठेतरी अंतःकरणात असे वाटायला लागले की हे जे समोर कोट टोपी घालून बसलेले गृहस्थ आहेत त्यांचा आणि आपला काहीतरी निकटचा ऋणानुबंध आहे. हे आपल्या कोणीतरी अगदी
जवळचे आहेत, अगदी आई वडिलांपेक्षाही अधिक जवळचे आहेत. त्यांच्या त्या वेळेच्या केवळ बघण्यानेच अंतःकरणात असे काहीतरी भाव जागे व्हायला लागले आणि त्या विचारातच मी नकळत त्यांच्याजवळ कसा पोचलो आणि त्यांना केव्हा साष्टांग नमस्कार घातला हे मला कळलेच नाही. मी त्यांना नमस्कार करून समोर बसल्यावर ते माझ्याकडे बघून परत बसले व म्हणाले, मी तुझी वाटच बघत होतो. त्यावेळी मला असे वाटले की नानांनीच कदाचित मामांना माझ्याबद्दल सांगितले असावे की एक असा मुलगा वेरपटासारखे प्रश्न विचारायला येणार आहे आणि म्हणूनच ते असे बोलले असतील. पण मला मागाहून कळले की नानांचे मामांशी या बाबतीत काहीही बोलणे झाले नव्हते. त्यांनी मामांना काहीच सांगितलेले नव्हते. तरीही मामा असे म्हणाले होते. आता यामागचा आणखी एक थोडा वेगळा असा संदर्भ सांगतो. शास्त्रांनी असे स्पष्टपणे सांगितलेले आहे की गुरु शिष्य संबंध हे ऋणानुबंधच असतात. कोणीही शिष्य आला आणि गुरुने त्याला हो म्हटले असे होत नसते. श्री गुरुंनी दीक्षा देण्याआधी एखाद्या शिष्याचा स्वीकार करण्याआधी त्याचे आणि आपले पूर्व ऋणानुसंबंध तपासून बघितलेच पाहिजेत. परमपूज्य श्री मामा जेव्हा पुण्याहून कराडला एसटीने यायला निघाले होते तेव्हा त्यांना एसटी स्टँडवर सोडायला परमपूज्य सौ शकताई गेल्या होत्या. त्यांनी तेव्हा मामांना सांगलीच्या गाडीत बसवले आणि सहजच विचारले की आजपर्यंत तुम्ही कधी कराडला गेला नाहीत, आज पहिल्यांदाच जात आहात, असे काय काय काम काढले. त्यावर मामा ताईला पटकन म्हणाले की अगं तेथे आमचे पोर आहे, त्यालाच भेटायला जायचे आहे. याचा अर्थ असा की त्यांना या भेटीची आतूनच पूर्वकल्पना होती आणि पुढे ते त्यांच्या बोलण्यामध्येही स्पष्टच झाले. त्यांच्यासमोर बसल्यानंतर त्यांनी मला पहिल्यांदाच एक प्रश्न विचारला, काय रे, अजूनही तुझे तंत्रमंत्राचे प्रयोग करून पाहणे सुरू आहेच का? वास्तविक पाहता त्यांना मी हे काही सांगितले नव्हते, पण त्यावेळी माझ्या मनाची अशी समजूत झाली होती की नानाच त्यांना यासंबंधी काहीतरी बोलले असतील. कारण माझी नानांशी वेळोवेळी अशा अनेक विषयांवर चर्चा व्हायची. अध्यात्माचा नाद असल्यामुळे काही विशिष्ट उपासना, काही मंत्रसाधना, दक्षिणमार्गी शुद्ध तंत्र उपासना त्या देवतांच्या अनुभूतीसाठी मी करून बघत असे. मला लहानापासूनच तो छंद होता. परमपूज्य श्री मामांनी नेमके त्याच विषयी प्रथम विचारले आणि त्यांचा पुढचा प्रश्न होता, मग तू प्लॅनचेट वगैरे अजूनही करतोस का? 10वी व 12वीच्या मधल्या काळात एक उत्सुकता म्हणून काहीतरी तो उद्योग पण आम्ही काही मित्रांनी केला होता. म्हणून मी लाजून म्हणालो, आता करीत नाही. त्यावर ते म्हणाले, तुझे परलोकासंबंधी तुला आलेले अनुभव जरा याही लोकांना सांग. आजूबाजूला बरीच साधक मंडळी, भेटीला आलेली मंडळी जमली होती. मी तशा काही आठवणी सांगू लागलो. त्या दरम्यान संपूर्ण वेळ मामा माझ्याकडेच एकटक बघत होते. माझे सांगून झाल्यावर त्यांनी सगळ्यांना मोठ्याने सांगितले की आम्ही ज्या हिऱ्याचा शोधात होतो तो आज सापडला. हा मुलगा आमचा उत्तराधिकारी आहे. सगळे त्यांच्याकडे आश्चर्याने बघत